जय हिंद मित्रांनो. आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संख्याज्ञान या प्रकरणातील मूळ संख्या प्रकार किंवा संयुक्त संख्या ज्याला म्हणतो, तर त्या प्रकाराला सुरुवात करणार आहोत. मूळ संख्या असतील आणि संयुक्त संख्या हे दोन प्रकार आपण या ठिकाणी बघूया. आणि बघा, लक्षात घ्या, जसं समसंख्येला लागून जी महत्वाची कन्सेप्ट होती ती विषम संख्येची होती, तसंच आहे ना, आपण जर का मूळ संख्या जर का समजायच्या असतील तर यांची सुद्धा आपण तुलनात्मक अभ्यास करणं गरजेचे. जसं मूळ संख्या काय असतात आणि संयुक्त संख्या काय, कारण या दोघं ज्या कन्सेप्ट आहेत ना, ह्या एकमेकांना विरुद्ध कन्सेप्ट आहेत, मूळ संख्येची पण आणि संयुक्त संख्येची पण. ठीक आहे. जर तुम्हाला संयुक्त संख्या समजल्यात, बरोबर, तर तुम्हाला मूळ संख्या समजतील, आणि मूळ संख्या समजल्यात तर तुम्हाला उर्वरित ज्या राहतात मूळ संख्या व्यतिरिक्त त्या संयुक्त संख्या समजतील. तर बघूया आता का समसंख्या मूळ संख्या काय असतात आणि संयुक्त संख्या काय असतात. ठीक आहे. तर संयुक्त संख्या आणि मूळ संख्येला आपण सुरुवात करूया आता. तर मित्रांनो, लक्षात घ्या का आपण कोणत्या संख्येला मूळ संख्या म्हणू शकतोय. ठीक आहे. तर बघा, प्राईम नंबर्स. प्राईम नंबर्स म्हणजे काय असते, तर याची कन्सेप्ट अशी आहे प्राईम नंबरची, का ज्या संख्येला स्वतः ती संख्या ज्या संख्येला स्वतः ती संख्या आणि एक याशिवाय इतर कोणत्याही संख्येने पूर्णपणे भाग देता येत नाही, त्या संख्येला मूळ संख्या म्हणत असतात. लक्षात घ्या, इथं मी जे हिरव्या रंगाने घेतलेलं आहे ना मित्रांनो, ही कन्सेप्ट आहे आणि हा गाभा आहे या व्याख्याच्या. तर ज्या संख्येला बघा, स्वतः ती संख्या स्वतः तीच संख्या आणि एक याशिवाय इतर कोणत्याही संख्येने पूर्णपणे भाग देता येत नाही, त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. मग आता याच्या आधारे आपण आहेत ना, अजून काही दोन कन्सेप्ट बघूया. भाज्य आणि भाजक अशा दोन संकल्पना असतात. ज्या संख्येला भाग दिला जातो ती संख्या असते भाज्य. उदाहरणार्थ आपण समजा 13 ही संख्या घेतो आणि किंवा 15 संख्या घेतली, काय हरकत नाही. ओके. आता 15 या संख्येला जर का आपण भाग देतोय, बरोबर, तर ज्या संख्येला आपण भाग देतो ना, ती संख्या असते भाज्य संख्या. कोणती संख्या असते? भाज्य. बरोबर. त्याला अजून एक शब्द वापरतात, विभाज्य संख्या. विभाज्य संख्या. आणि ज्या संख्येने आपण भाग देत असतो, बरोबर, ती संख्या काय असते? भाजक असते. उदाहरणार्थ आपण समजा आता 15 या संख्येला आहे ना, आपण एक 4 ने भाग देऊया. तर 4 ही जी संख्या असणार आहे ना, ही संख्या भाग देते, भागते, म्हणून या संख्येला भाजक म्हणतात. भाजक, किंवा याला अजून एक शब्द आहे, तो म्हणजे विभाजक. काय म्हणतात तिला अजून? विभाजक संख्या म्हणतात. बरोबर. आपण मूळ संख्येकडे पहिल्यांदा एक कन्सेप्ट, बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर मग इकडे येऊया, म्हणजे तुम्हाला पुढे ना सोपं असणार आहे. मग आता समजा आपण 4 या संख्येने 15ला भाग दिला, तर आपण भागाकार वर घेतो, बाकी खाली घेतो. मग आता 4ला भाग दिला आपण, जसं आपण 4 त्रिक 12, तर 4 चोक 16 म्हटलं तर 15च्या पुढे आपण निघून जाऊ. मग 4 चोक 16 चालणार नाही, 15ला आपण भाग द्यायला पाहिजे. आता 15ला पूर्ण भाग जातोय का नाहीये? आता 4च्या पाड्यात 15 नाही, मग 15च्या अलीकडची कोणती संख्या आहे का जी 4च्या पाड्यामध्ये येते? तर 4 त्रिक 12. 4 त्रिक 12, हे 12ने भाग 12 दिला. मग आता बघा, बाकी कशी 15 वजा 12 जर का आपण केलं तर काय उरतंय? 3. तरी जी बाकी आहे ना, ही 3 या ठिकाणी बाकी असणार आहे. किंवा बाकीला अजून एक शब्द असतो मराठीमध्ये, शेष, आणि इंग्रजीमध्ये त्याला आपण रिमाइंडर म्हणतो. आणि हे जे असणार आहे 3, हा डोक्यावर जो येतो ना, तो भागाकार आहे. म्हणजे इथं बघा, 3 ते 4 कन्सेप्ट. बरोबर. इथं बघा कोणते कन्सेप्ट? हा भागाकार, हे भाजक, जी संख्या भागते ती भाजक असते, आणि ज्या संख्येला भाग दिला जातो ती संख्या भाज्य असते किंवा विभाज्य असते. आणि भाग दिल्यावर जे शेष राहत असतं, बरोबर, त्या शेष म्हणजे त्याला बाकी सुद्धा आपण म्हणत असतो. तर या बेसिक कन्सेप्ट. मग आता या कन्सेप्टचा फायदा आपल्याला ह्या मूळ संख्येची कन्सेप्ट समजण्यासाठी खूप महत्वाचे असणार आहे. मग आता बघा, मूळ संख्या म्हणजे कोणती संख्या असते? मूळ संख्या म्हणजे अशी संख्या असते मित्रांनो, का ज्या संख्येला स्वतः ती संख्या तिची भाजक असते. भाजक म्हणजे भाग देणारी. आता आपण नुकतंच बघितलं. ज्या संख्येला स्वतः ती संख्या आणि एक याशिवाय इतर कोणत्याही संख्येने पूर्णपणे पूर्णपणे याचा अर्थ बाकी कोणतेही शिल्लक न राहत, इतर कोणत्याही संख्येने पूर्णपणे भाग देता येत नाही, त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. उदाहरणार्थ, मूळ संख्यांची काही उदाहरणं आपण घेऊया आणि मग या उदाहरणांवर ही कन्सेप्ट आपण अप्लाय करूया. तर मूळ संख्या कोणकोणत्या आहेत? तर सर्वात प्रथम मूळ संख्या आहे ते 2.
नंतर 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31 आणि पुढे अनंतपर्यंत आहेत त्या. मग आता या मूळ संख्यांची जर का आपण बघितलं, उदाहरणार्थ समजा आपण ही 2 ही मूळ संख्या घेतली आणि ही कन्सेप्ट त्याच्यावर आपण अप्लाय करूया. तर मूळ संख्येची कन्सेप्ट काय? काही मूळ संख्या अशी संख्या असते का ती संख्येला स्वतः तीच संख्या आणि एक याच्या व्यतिरिक्त इतर भाजक नसतो. आता मी शब्द काय वापरतो इथं, भाजक. किंवा मूळ संख्या अशी एक संख्या असते का त्या संख्येला स्वतः तीच संख्या भाग देऊ शकते, तीच संख्या भाग देऊ शकते किंवा एकने भाग देता येतो. आता 2 ही संख्या अशी आहे, कैला 2ने पूर्ण भाग देता येईल आणि 1ने पूर्ण भाग देता येईल. याच्या व्यतिरिक्त अशी कोणती तिसरी संख्या नाहीये किंवा 2 पेक्षा जास्त अशा कोणत्याही संख्या नाहीये का त्या 2ला भाग देते. भाग देतील याचा अर्थ काय? पूर्ण भाग देतील. तर तुम्ही सर 2ला आपण समजा 3ने भाग दिला तर आपण अपूर्णांकात जाऊ शकतो, याचा अर्थ भाग देता येतोय. मात्र भाग पूर्ण देता यायला पाहिजे, इथे लक्षात. तर 2ला पण 2ने भाग देऊ शकतो आणि 1ने भाग देऊ शकतो. आता 1ने तर कोणत्याही संख्येला भाग देता येतो. म्हणजे 2 याचे भाजक कोण येतील 2चे? हा पण भाजक आहे 2 आणि हा पण एक भाजक आहे, बरोबर. म्हणजे याचा अर्थ असा का मूळ संख्येला फक्त 2च भाजक असतात. 2च भाजक असतात. किती भाजक असतात? 2. आणि ते कोणते भाजक असतात? तर स्वतः ती संख्या आणि 1, ज्याच्या व्यतिरिक्त मूळ संख्येला इतर कोणताही भाजक नसतो. तुम्ही भाजकला अजून एक पर्यायी शब्द म्हणू शकता, अवयव नसतो तिला दुसरा कोणताही अवयव. ओके, म्हणजे 2च्या अवयव काय येतील? 2 आणि 1 येणार आहे. त्याशिवाय परत बघा, आपण या कन्सेप्ट अगदी व्यवस्थित समजून घेऊया. नंतर तुमच्या मनात कधीही प्रश्न नको पडायला पाहिजे की सर मला समजलेलं नाहीये. आता 3 ही संख्या, ही संख्या मूळ संख्या आहे की नाहीये? बरं, 3 ही संख्या अशी संख्या आहे मित्रांनो का ह्या संख्येला इतर दुसरी कोणती संख्या निश्चय भाग देऊ शकत नाही किंवा पूर्ण भाग देऊ शकत. 3ला फक्त स्वतः 3ने भाग देतोय. 3 आहे का 3? 3 आहे का 3? आणि 1ने भाग देता येतो. कोणत्याही संख्येला तर 1ने भाग देता येतो, कारण 1 हा प्रत्येक संख्येचा भाजक असतो. मग याच्या व्यतिरिक्त तिसरी कोणतीही संख्या नाहीये. त्याच्यानंतर 5 ही अशी संख्या आहे का 5ला सुद्धा 2च संख्या भाग देऊ शकतात, स्वतः 5 आणि 1. त्याच्यानंतर बघा 7 ही अशी संख्या आहे का 7 या संख्येला सुद्धा लक्षात घ्या, 7 ही संख्या अशी आहे का 7 या संख्येला पण 2च भाजक आहेत. कोणकोणते? 1 आणि 7. याच्या व्यतिरिक्त 7ला दुसरी संख्या भाग देऊ शकत. त्याच्यानंतर बघा आता तुम्ही 9 म्हणणार. आता बऱ्याच वेळेला आपण काय करतो मूळ संख्येचा अभ्यास करताना त्यांना 2च्या अंतराने पकडतो, कारण इथपर्यंत आपण कॉम्प्रोमाइज करून घेतो. 2 अधिक 1 3, ठीक आहे बाबा. परंतु 2 3 अधिक 2 5, 5 अधिक 2 7 होत आहे. मग आपण काय करतो, काय आहे ना 2च्या अंतराने घेतो. 2च्या अंतराने नसतात, त्या मूळ संख्यांमधील अंतर हे निश्चित नसतं. हा मुद्दा लक्षात ठेवा. इथं बरेच मुलं आहेत ना इथं फसत असतात. आता बघा 9 ही मूळ संख्या नाहीये. का नाहीये? याचे कारण असं आहे मित्रांनो, का आता 9ला आहेत ना 2 पेक्षा जास्त भाजक आहेत. मूळ संख्येला फक्त 2च भाजक असतात. आता 9ला कोणकोणते भाजक आहेत? 1ने भाग देता येतो, 3ने भाग देता येतो, 3 त्रिक 9. परत 9ला कोण भाग देईल? तर स्वतः 9 ही संख्या भाग देईल. म्हणजे याच्या अर्थ 9 या संख्येला 2 पेक्षा जास्त भाजक आहेत. किती भाजक आले त्याला? 1 पण आहे, 3 आहे आणि 9 आहे. म्हणजे याच्या अर्थ एक लक्षात घ्या का हिला 2 पेक्षा जास्त भाजक असल्यामुळे ही संख्या आपली मूळ संख्या नाही. ही मूळ संख्या नाहीये. त्याशिवाय अजून एक लक्षात घ्या, अजून एक आता मित्रांनो लक्षात घ्या. आता 1 ही जी संख्या आहे ना 1, ही का मूळ संख्या नाहीये असा प्रश्न आपल्या मनात येतो ना. कसं मूळ संख्या 2 पासून आपण सुरू करतोय, मग आता 1 का नाही घेतलेली असेल मूळ संख्या म्हणून? तर त्याचे कारण असं आहे की मूळ संख्येला 2 भाजक असतात आणि 1 ही संख्या अशी आहे का हिला फक्त 1नेच पूर्ण भाग देऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ 1 भागीला 1 जर का केलं 1 1 1, बरोबर. 1 1 1 म्हणजे परत काय उरतंय? भागाकार 1च उरतोय. म्हणजे याला 1 व्यतिरिक्त दुसरा भाजक नाही, इथं कोणताही भाजक शिल्लक राहत नाही, बरोबर. म्हणजे 2ला तरी 2 भाजक येतात, 1 आणि 2, बरोबर. म्हणून 2 ही मूळ संख्या आहे. मात्र 1ला फक्त 1 भाजक राहतो, म्हणून 1 ही संख्या ना मूळ संख्या नाहीये. हा मुद्दा पण लक्षात ठेवा. म्हणजे पूर्ण कन्सेप्ट आहे ना आपण क्लिअर करणं खूप गरजेचे. त्याच्यानंतर 1 ही मूळ संख्या नाही, कारण तिला फक्त 1 हा एकच भाजक असतो. त्याच्यानंतर सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे? 2 आहे. ही एकमेव अशी मूळ संख्या आहे का ती समसंख्या सुद्धा आहे. आणि याच्यावर आहे ना अलीकडच्या कालावधीमध्ये ना बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातोय का आता 1च्या संदर्भात जर का आपण विचार केला तर मित्रांनो एक लक्षात घ्या का 1 ही संख्या आहे मूळ संख्या नाहीये. मात्र 2 ही जी संख्या आहे ना
ही संख्या मूळ संख्या पण आहे आणि समसंख्या पण आहे. आता लक्षात घ्या. आता 2 वर आपण फोकस करू. 2. तिला भाजक किती आहेत? 2 भाजक आहेत. कोणकोणते? 1 आणि स्वतः 2 आहे. बरोबर? म्हणून या अर्थाने ती काय आली? मूळ संख्या आलेली आहे. मात्र 2 आता समसंख्या पण काय आहे? कारण 2ला 2ने निश्चेज भाग जातो. आणि ज्या संख्येला 2ने निश्चेज भाग जातो ती संख्या समसंख्या असते. जसं बे एक बे. बाकी काही उरली का नाही? हा जो 1 उरलेला आहे तो भागाकार आहे. 1 काय आहे? भागाकार आहे. बाकी नाहीये. मग 2ला 2ने निश्चेज भाग जातोय. ह्या अर्थाने 2 ही संख्या काय? समसंख्या सुद्धा आहे. म्हणून 2 ही अशी एकमेव संख्या आहे का जिच्या समावेश आपण समसंख्येमध्ये पण करतो आणि 2 या संख्येला फक्त 2च भाजक आहेत. 1 आणि स्वतः 2. तर ह्या अर्थाने ती मूळ संख्या पण आहे. म्हणून ती एकमेव सममूळ संख्या आहे. कोणती संख्या आहे ती? सममूळ संख्या आहे. हा लक्षात घ्या मुद्दा. एकमेव सममूळ संख्या आहे. मग आता परत या ठिकाणी अजून काही महत्वाचे मुद्दे आपण लक्षात घेऊया. ओके, अजून महत्वाचे मुद्दे आता इथं लक्षात घ्या. काय असणार आहे? तर दोन्ही एकमेव सममूळ संख्या आहे म्हणजे ती मूळ संख्या आणि समसंख्या दोन्हीमध्ये समाविष्ट होते. दोन्ही एकमेव सममूळ संख्या सोडली, अतिशय महत्वाची स्टेटमेंट आहे. 2 ही एकमेव सममूळ संख्या सोडली तर इतर सर्व मूळ संख्या ह्या विषम संख्या आहेत. व्हेरी व्हेरी आहे. 2 ही एकमेव सममूळ संख्या सोडली तर इतर सर्व मूळ संख्या ह्या विषम संख्या असतात. कोणताही अपवाद नाही. मग पुढे उदाहरणार्थ बघा, इकडे जाऊया आपण ह्या पॉइंटला. बघा 2 ही सममूळ संख्या एकमेव सोडली आपण, जी मूळ संख्या पण आहे आणि समसंख्या आहे. आणि 2 व्यतिरिक्त पुढच्या जर का आपण मूळ संख्यांचे निरीक्षण केलं तर ह्या सर्व ज्या संख्या आहेत ना ह्या विषम संख्या आहेत. जसं 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31. बरोबर? लक्षात घ्या. 2 व्यतिरिक्त उर्वरित ज्या 2 व्यतिरिक्त ज्या उर्वरित मूळ संख्या असतात त्या सर्व मूळ संख्या या विषम संख्या आहेत. बरोबर? सर्व मूळ संख्या काय? विषम संख्या. 2 अपवाद सोडलं तर. मात्र याचा अर्थ असा नाहीये का प्रत्येक विषम संख्या मूळ संख्या असते. प्रत्येक विषम संख्या मूळ संख्या नाहीये. मात्र 2 व्यतिरिक्त उर्वरित जर का आपण मूळ संख्या बघितल्या तर त्या सर्व मूळ संख्या विषम संख्या आहेत. आता हे जे विधान आहेत ना हे परस्पर विसंगत विधान आपल्याला दिसतात. तर बघा काय विधान आहेत? तुम्ही इथं कन्फ्युज होऊ शकता. विधान काय? स्टेटमेंट लक्षात ठेवा. आता स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन विचारले जात आहे. काय स्टेटमेंट आहे माझी? का 2 ही एकमेव सममूळ संख्या सोडली तर इतर जेवढेही मूळ संख्या राहतात त्या सर्व संख्या काय? विषम संख्या आहे. ही पहिली स्टेटमेंट. ही पहिली. ओके. दुसरी स्टेटमेंट काय करतो मी? माझ्या स्टेटमेंटवर लक्ष ठेवा. 2 व्यतिरिक्त सर्व मूळ संख्या विषम संख्या असतात. स्टेटमेंट पहिली. दुसरी स्टेटमेंट मात्र प्रत्येक विषम संख्या मूळ संख्या नसते. स्टेटमेंट दुसरी तिला अप्लाय करूया. प्रत्येक विषम संख्या ही मूळ संख्या नसते. उदाहरणार्थ 9 ही विषम संख्या आहे मात्र ती मूळ संख्या नाहीये. कारण काय? का 9 या संख्येला किती अवयव पडतात? 1, 3 आणि 9 म्हणजे याला भाजक 3 आहे. म्हणून ही विषम संख्या आहे मात्र मूळ संख्या नाही. म्हणून माझी सेकंड स्टेटमेंट अशी आहे का प्रत्येक विषम संख्या ही मूळ संख्या नसते. आणि स्टेटमेंट 1 काय म्हणते माझी? स्टेटमेंट 1 म्हणते का 2 ही एकमेव सममूळ संख्या सोडली तर सर्व मूळ संख्या ज्या असतात त्या सर्व मूळ संख्या विषम संख्या असतात. बरोबर? तर हे बघा सर्व मूळ संख्या विषम संख्या येते लक्षात. तर हे थोडस आकलनासाठी नक्की तुम्हाला टफ जी. मात्र मित्रांनो आता जर का तुम्ही हे मुद्दे क्लिअर ठेवलेत तर मग कसाही प्रश्न येऊ द्या. माझा एकच मुद्दा असतो गणिताच्या बाबतीत. बरोबर? गणिता व्यतिरिक्तही मी बरेचसे सब्जेक्ट शिकू शकतो, चांगल्यापैकी शिकवतो आणि माझ्या परीने मी काय सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो. बट गणिताला शिकवण्याची एक शैली असते आणि गणितामध्ये एक असतं तर गणित आपल्याला खोटं बोलू देत नाही की ऍडजस्टमेंट शिकवत नाहीये. गणित मध्ये ना आपल्याला पारदर्शीपणा ठेवायचा असतो. गणितामध्ये आपल्याला अचूकता ठेवायची असते. गणितामध्ये आपल्याला वस्तुनिष्ठ दृष्टिकोन ठेवणं अतिशय महत्वाचे आहे. येते लक्षात. तर इथे एक लक्षात घ्या की आपल्याला गणित म्हटलं तर इथं कॉम्प्रोमाइज लागणार नाही. आणि महत्वाचा एक मुद्दा आहे माझ्या
शिकवण्याचा पॉईंट एकच असतो गणिताच्या बाबतीत की आपल्याला मूलभूत संकल्पना स्पष्ट ठेवणं अतिशय गरजेचे आहे. 2 आणि 3 या लागोपाठच्या मूळ संख्या आहेत. बघा लागोपाठच्या मूळ संख्या कोणत्या येतात? 2 आणि 3. याच्यानंतर मूळ संख्यांमध्ये अशी पुढे कोणती मूळ संख्या भेटत नाही का त्या लागोपाठच्या आहेत मात्र मूळ संख्या येतात. बरोबर. बघा 2 आणि 3 या लागोपाठच्या मूळ संख्या आहेत. म्हणजे 2 अधिक 1 एक केलं तर आपण 3 करतो आणि या दोघे जे आहेत ना 2 आणि 3 या लागोपाठच्या मूळ संख्यांची जोडी आहे. मग त्याच्यानंतर आपण पुढे जसं येऊ तसं आपल्याला लागोपाठच्या मूळ संख्या भेटत नाही. त्याच्यामध्ये कमीत कमी 2चे तरी अंतर असेल किंवा तो अंतर जास्त पण असेल. बघा 3 आणि 2 2चे अंतर आहे. 5 5 आणि 2 7 या मूळ संख्यांमध्ये 2चे अंतर आहे. 7 आणि 4 केलं तर 11 मूळ संख्यांमध्ये डायरेक्ट 4चे अंतर येतो. म्हणजे इथं 1चे अंतर येतंय, इथं 2चे अंतर येतोय आणि 7 आणि 4 11 हा जो अंतर आहे हा 4चे अंतर आहे. म्हणजे जवळच्या मूळ संख्यांमध्ये अंतर हा निश्चित नसतो. स्टेटमेंट लक्षात घ्या. जवळच्या मूळ संख्यांमध्ये अंतर हे निश्चित नसते. काही वेळेला ते अंतर 1 अंकाचे असतं जसं 2 अधिक 1 3. काही वेळेला तो अंतर 2च्या पण असू शकतं. 2 जसं आपण 3 अधिक 2 5 केलं किंवा 5 अधिक 2 7 आणि काही वेळेला तो अंतर 4च्या पण येतोय आणि काही वेळेला तो अंतर खूप मोठा पण असू शकतो. जसं आता आपण घेतलं समजा 89 ही संख्या आपण मूळ संख्या घेतली आणि त्याच्यानंतर 97 ही मूळ संख्या आहे. तर याच्यातला फरक खूप जास्त होतोय. म्हणजे अंतर काय असतो का तो अंतर हा निश्चित नसतो मित्रांनो. येते लक्षात. तर हा मुद्दा सुद्धा तुम्ही मूळ संख्येच्या संदर्भात या ठिकाणी लक्षात ठेवणं अतिशय गरजेचे असणार आहे. मग आता परत आपण पुढे जाऊया. मूळ संख्येच्या बाबतीत लगडच्या मूळ संख्यांमधील अंतर निश्चित नसते. ही स्टेटमेंट कायमस्वरूपी लक्षात घ्या. आणि 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांवर आपल्याला विविधांगी प्रश्न या ठिकाणी येत असतात. तर ते कसे? तर 1 ते 100 मूळ संख्या पुढील प्रमाणे आहेत. जसं 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 97 आणि अशा ज्या येतात त्या टोटल ज्या आहेत त्या 25 आहेत. किती मूळ संख्या आहेत? 1 ते 100 अंक संख्यांमध्ये तर 25 मूळ संख्या आहेत. जसं आपण बघू शकतो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि 25. तर एकूण किती मूळ संख्या येतात? 25 या मूळ संख्या आहेत. आणि मी तुम्हाला एक सजेस्ट करतो. बरेच वेळेला ते आपल्याला मूळ संख्या काउंट करायचे सुद्धा सांगतात. बाबा 60 ते 80 मध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत किंवा 81 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत किंवा मग 65 ते 89 किंवा 90 पर्यंत किती मूळ संख्या आहेत. तर त्यावेळेला आपण आहे ना मूळ संख्येची संकल्पना अप्लाय करण्याऐवजी ना डायरेक्ट पाठ करणं गरजेचे. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या मूळ संख्या कोणत्या. जसं आता बघा 2 पासून जर का आपण विचार केला तर 2 ते 10च्या दरम्यान ह्या मूळ संख्या येतात. 2 3 5 6. त्याच्यानंतर 11 ते 20च्या दरम्यान बघा 11 13 17 19 या मूळ संख्या येतात. त्याच्यानंतर 23 पासून 30 पर्यंत 2 मूळ संख्या येतात. 23 आणि 29. बघा लक्षात घ्या. 11 ते 20 पर्यंत मध्ये 11 13 17 19. त्याच्यानंतर पुढे जर का बघितलं आपण 21 ते 30च्या दरम्यान 2 येतात. 23 आणि 29. 31 ते 40च्या दरम्यान पण 2 येतात. 31 आणि 37. 31 आणि 37 या 2च मूळ संख्या आहेत. त्याच्यानंतर 41 ते 50च्या दरम्यान आपल्याला 3 मूळ संख्या भेटतात. 41 43 आणि 47. 41 43 आणि 47 आणि त्याच्यानंतर 53 ते 60च्या दरम्यान फक्त 2च मूळ संख्या आहेत. 53 आणि 59 आणि 61 ते 70च्या दरम्यान पण 2च आहेत. 61 आणि 67. 71 ते 80च्या दरम्यान 3 भेटतात आपल्याला. 71 73 आणि 79. 71 73 आणि 79. 71 73 आणि 79 आणि 81 ते 90च्या दरम्यान फक्त 2च आहेत. 83 आणि 90 आणि 91 ते 100च्या दरम्यान एकमेव मूळ संख्या आहे ती म्हणजे 97. तर अशा गटाने सुद्धा तुम्ही लक्षात घेणार. कारण बऱ्याच वेळेला काय करतात का आपल्याला मूळ संख्या काउंट करायला लावतील ते. बरोबर. तर त्याच्यामुळे आणि 1 ते 100 वरच आपल्याला मॅक्झिमम क्वेश्चन येतात. त्याच्यावर ते अपवादाने क्वेश्चन येऊ शकतो. असं मी म्हणू शकत नाही ठामपणे का 100च्या नंतरच्या मूळ संख्यांवर प्रश्न येणार का नाहीये. तर ती शक्यता खूप कमी आहे. आणि जर आला प्रश्न तरी आपण मूळ संख्या शोधत असताना कन्सेप्ट बघितलेली आहे. तर त्याच्यामुळे नंतर आपल्याला मूळ संख्या आयडेंटिफाय करताना काही अडचण येणार नाहीये. ठीक आहे. परंतु मॅक्झिमम तुम्हाला सांगतो स्ट्रॉंग पॉसिबिलिटी आहे की 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांवर आपल्याला प्रश्न येतील. ठीक आहे. अपवादाने एखाद वेळेला आला
अपवाद हा काही नियम होत नाहीये. त्याच्यानंतर 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज जी असते ती 1060 येते मित्रांनो. किती येते ती? 1060. आता 1 ते 100 पर्यंतच्या एवढ्या मूळ संख्या लिहिणं आणि त्याला परत त्यांची बेरीज करणं हे वेळखाऊपणाचे असणार आहे. त्याच्यामुळे इथं याला डायरेक्ट पाठ करून घ्या का 1 ते 100 पर्यंतच्या ज्या मूळ संख्या आहेत त्यांची बेरीज किती येते? 1060 येते. आणि 1 ते 50 पर्यंतच्या ज्या मूळ संख्या येतात त्या एकूण किती आहेत? 15 मूळ संख्या आहेत. बरोबर? 15 मूळ संख्या 1 ते 50 पर्यंतच्या येतात. तर अशा पद्धतीने ह्या ज्या संकल्पना आहेत या संकल्पना आपण या ठिकाणी पाठ करून घेणं अतिशय गरजेचे मित्रांनो. ठीक आहे. परत एकदा मी रिव्हिजनसाठी म्हणतो तुम्हाला. तर 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या कोणत्या येतील? 1 ते 10 मध्ये 2, 3, 5, 7. 11 ते 20 मध्ये 11, 13, 17, 19. 21 ते 30 मध्ये 23 आणि 29. 31 ते 40 मध्ये 2 येतात. 31 आणि 37. 41 ते 50 मध्ये 41, 43 आणि 47. त्याच्यानंतर 51 ते 60 पर्यंत 2 येतात. 63 आणि 59. 61 ते 70च्या दरम्यान 61 आणि 67 या 2च येतात. 71 ते 80 मध्ये 3 येतात. 71, 73 आणि 79. त्याच्यानंतर 81 ते 90च्या दरम्यान 2 येतात. 83 आणि 89. आणि 91 ते 100 मध्ये एकमेव मूळ संख्या येते ती म्हणजे फक्त 97 येते. तर अशा पद्धतीने हा स्टडी करणं आपल्याला अतिशय महत्वाचे असणार आहे. ओके. मग आता मूळ संख्यांबद्दल परीक्षाभिमुख काही फॅक्च्युअल मुद्दे आहेत ते आपण या ठिकाणी बघूया. तर ते फॅक्च्युअल मुद्दे कोणते येतात? तर सर्वात लहान एक अंकी मूळ संख्या जर का आपल्याला विचारली तर ती 2 आहे मित्रांनो. सर्वात लहान एक अंकी मूळ संख्या जर का आपल्याला विचारली तर ती 2 येते. आपल्याला ऑप्शन मध्ये ते नक्की 1 टाकू शकतात. 1 ही मूळ संख्या नाही. कारण 1 या संख्येला स्वतः 1 ही एकच भाजक आहे. बरोबर? आणि मूळ संख्येला कमीत कमी 2 भाजक असतात. बरोबर? आणि त्याच्यामुळे 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे कारण त्याला 2 भाजक आहेत. एक स्वतः 1 आणि स्वतः 2. म्हणजे याच्या व्यतिरिक्त 2ला भाजक नाहीये. म्हणून सर्वात लहान मूळ संख्या जी असणार आहे ती फक्त 2 असणार आहे. त्याच्यानंतर सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या, सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या 7 आहे. आता सर्वात मोठी एक अंकी संख्या असं जर का आपण गल्लत केली तर सर्वात मोठी एक अंकी संख्या, मोठी एक अंकी संख्या कोणती असा जर का प्रश्न आला, सर्वात मोठी एक अंकी संख्या कोणती? तर सर्वात मोठी एक अंकी संख्या मित्रांनो 9 येते. बरोबर? मात्र सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या जर का आपल्याला विचारलं तर ती 7 येते. कोणती येते? 7 येते. कारण सर्वात मोठी एक अंकी संख्या 9 आहे. मात्र 9 जरी एक अंकी मोठी संख्या असेल परंतु ही मूळ संख्या नाही. कारण हिला विभाजक किती येतात? 3 येतात. 1, 3 आणि 9. म्हणून ही एक अंकी मोठी संख्या आहे मात्र एक अंकी मोठी मूळ संख्या नाहीये. आणि एक अंकी मोठी मूळ संख्या कोणती असेल तर 7 येईल. कारण हिचे फक्त 2च भाजक येतात. 1 ने भाग देऊ शकतो 7/1 आणि 7/7. 7/1 असा निश्चित भाग जातो. म्हणून एक अंकी सर्वात मोठी मूळ संख्या कोणती तर 7. हा प्रश्न आपल्याला फसव्या स्वरूपात येऊ शकतो. त्याच्यानंतर याला बघा हा फसवा असल्यामुळे इथं मी याला 3 स्टार देतो. सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या 11 आहे. बरोबर? हा प्रश्न सुद्धा आपल्याला फसू शकतो. तो कसा? बघा सर्वात लहान 2 अंकी संख्या कोणती येते? सर्वात लहान 2 अंकी संख्या 2 अंकी संख्या कोणती येते? तर 10 येते. बरोबर? मात्र सर्वात लहान 2 अंकी आणि इथं शब्द जोडूया आपण मूळ संख्या. सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या ही 11 येते. त्याचे कारण असं आहे मित्रांनो 10 ही मूळ संख्या नाहीये. बरोबर? आपण असं म्हणू शकतो का सर्वात लहान 2 अंकी संख्या फक्त असा प्रश्न आला सर्वात लहान 2 अंकी तर आपण 10 म्हणायच्या. आणि प्रश्न जर का असा आला तर सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या तर 11 म्हणायच्या. नजर चुकीने सुद्धा 10 वर टिक करायचं नाही. 10 ही मूळ संख्या का नाहीये? ती समसंख्या मित्रांनो कारण तिच्या एकक स्थानावर 0 आहे. त्याशिवाय ती मूळ संख्या का नाहीये? कारण तिला 2 पेक्षा जास्त विभाजक येतात. 1 ने भाग देऊ शकतो, तिला आपण 2 ने भाग देऊ शकतो, तिला आपण 5 ने भाग देऊ शकतो, तिला आपण 10 ने भाग देऊ शकतो. म्हणजे 2 पेक्षा जास्त भाजक येतात. म्हणून 10 ही संख्या मूळ संख्या नाही.
मात्र 11 अशी संख्या आहे, काहीला दोनच भाजक आहेत. 11ला आपण 1ने भाग देऊ शकतो आणि स्वतः 11ने भाग देऊ शकतो, म्हणून ही मूळ संख्या या अर्थाने सर्वात लहान दोन अंकी मूळ संख्या 11 असेल. 10 ही फक्त सर्वात लहान दोन अंकी संख्या आहे, मात्र ती सर्वात लहान मूळ संख्या दोन अंकी मूळ संख्या नाहीये. ठीक आहे, तर अशा स्वरूपामध्ये तुम्ही ह्या ठिकाणी स्टडी करू शकता. त्याच्यानंतर आता परत सर्वात मोठी दोन अंकी मूळ संख्या कोणती? आता इथं पण मुद्दा खूप महत्वाचा आहे. सर्वात मोठी दोन अंकी संख्या कोणती येते? तर सर्वात मोठी दोन अंकी संख्या मित्रांनो 99 येते. कोणती येते? 99. मात्र सर्वात मोठी दोन अंकी मूळ संख्या, मूळ हा शब्द जर काय ऍड झाला इथपर्यंत सारखं, सर्वात मोठी दोन अंकी मूळ असं जर काय ऍड झालं मूळ संख्या, तर आपण ती 97 म्हणायची. कारण ही 97 अशी संख्या आहे की हिला फक्त दोनच भाजक आहेत, 1 आणि 97. म्हणजे 97ने 97ला भाग देऊ शकतो किंवा 1ने भाग देऊ शकतो, 97 भागीला 1 या अर्थाने. मात्र 99 अशी संख्या आहे काही हिला आहे ना दोन पेक्षा जास्त भाजक येतात. बरोबर, कसे का बघा 97ला 1ने पण आपण भाग देऊ शकतो. कशा पद्धतीने? बघा 1ने पण आपण याला भाग देऊ शकतो. 99ला आपण 3ने पण भाग देऊ शकतो, कारण 9 18 होतात आणि अंकांची बेरीज 18 येते. 18ला 3ने भाग देतो, म्हणून 99ला पण 3ने भाग देऊ. 99ला परत 9ने भाग देता येईल, 99ला 99ने भाग देता येईल, म्हणून ही संख्या मूळ संख्या नाहीये. येते लक्षात? म्हणून इथं क्लिअर करा का सर्वात मोठी दोन अंकी मूळ संख्या जर आपल्याला विचारली तर 97. इथपर्यंत आपण परीक्षेच्या दृष्टीने लक्षात घ्या. ज्ञानाला अंत नाही, तुम्ही जेवढं खोदलं 3 अंकी 4 अंकी 5 अंकी तर ते त्याला अंत नाहीये, परंतु आपण परीक्षाभिमुख दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे. मग आता सर्वात लहान दोन अंकी मूळ संख्या आपण 11 आणि सर्वात मोठी दोन अंकी मूळ संख्या 97 घेतलेली आहे. तर मला विश्वास आहे का तुम्हाला इथं ही कन्सेप्ट आता पूर्णतः क्लिअर झालेली असणार. ठीक आहे, हा मुद्दा माझ्याकडनं इथं रिपीट झालेला आहे टाईप करताना. ठीक आहे, तर हे मुद्दे तुम्ही या ठिकाणी आवर्जून लक्षात घ्या. ठीक आहे, तर मला विश्वास आहे का आता मूळ संख्या ही संकल्पना सुद्धा तुम्हाला नक्की क्लिअर झालेली असते. ठीक आहे, मग आता आपण जसं मूळ संख्येची कन्सेप्ट क्लिअर केलेली आहे तशीच पण या व्हिडिओच्या माध्यमातून आता परत संयुक्त संख्या ही संकल्पना समजून घ्या. जर तुम्हाला आहे ना मूळ संख्याची संकल्पना क्लिअर झालेली असेल तर तुम्हाला संयुक्त संख्या सुद्धा नक्की क्लिअर होईल. तर ते कसं असणार आहे तर बघूया आपण. संयुक्त संख्या, संयुक्त संख्या कोणती असते? तर ज्या संख्येला 1 आणि स्वतः ती संख्या या व्यतिरिक्त इतरही भाजक असतात त्या संख्येला आपण संयुक्त संख्या म्हणतो. लक्षात घ्या काय म्हणताय. ज्या संख्येला 1 आणि स्वतः ती संख्या, ज्या संख्येला 1 आणि स्वतः ती संख्या या व्यतिरिक्त इतरही भाजक असतात त्या संख्येला संयुक्त संख्या म्हणत असतात. लक्षात घ्या, खूप सुंदर आहे. ज्या संख्येला 1 आणि स्वतः ती संख्या या व्यतिरिक्त, हा कीवर्ड अतिशय महत्वाचा आहे, या व्यतिरिक्त इतरही भाजक असतात त्या संख्येला आपण संयुक्त संख्या. आता ते कसं लक्षात घ्या. आता 4 ही संयुक्त संख्या म्हटली जाते, बरोबर. आणि मग त्याच्या आधी कोणत्या नैसर्गिक संख्या असतात? 1 आहे, 2 आहे, 3 आहे, बरोबर. आता बघा पण संख्यांची एक मालिका घेऊया. 1 2 3 आणि त्याच्यानंतर मी इथं जरा असं विभागतो आणि पुढे 4, ओके, 6 8 9 10 पुढे कंटिन्यू. तर आपली संयुक्त संख्या सुरू होते 4 पासून. मग त्याच्या आधीच्या संख्या संयुक्त संख्या का नाही? या का नाही? जर तुम्ही ही संकल्पना इथे अप्लाय केली ना तर त्याचे उत्तर तुम्हाला भेटणार आहे. या संख्या संयुक्त संख्या नाही. बघा, रिडिंग बिटवीन द लाईन 2 प्रकारचे वाचन असतं मित्रांनो. काही वाचक आहेत ना, कोणते स्टेटमेंट किंवा जे लिखाण असेल ते वाचत असताना फक्त शब्दांचे वाचन करतात आणि काही वाचक अर्थसकट वाचन करतात. म्हणजे अर्थाचे वाचन आणि शब्दाचे वाचन असं 2 प्रकारचे वाचन असतं. मग आता इथं बघा, तर ज्या संख्येला 1 आणि स्वतः ती संख्या या व्यतिरिक्त इतरही भाजक असतात त्या संख्येला संयुक्त संख्या म्हणतात. हे झालं शब्दांचे वाचन, म्हणजे आपल्याला वाचता येतं म्हणून आपण वाचतो. मात्र आपल्याला अर्थासकट वाचता येतं का, हा महत्वाचा मुद्दा आहे. मग आता बघा याला अर्थासकट कसं, ज्या संख्येला 1 आणि स्वतः ती संख्या या व्यतिरिक्त इतरही
या व्यतिरिक्त इतरही भाजक असतात त्या संख्येला संयुक्त संख्या म्हणतात. आणि ज्या संख्येला एक आणि स्वतः ती संख्या एवढे दोनच भाजक असतात त्या संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो. मूळ संख्या आणि संयुक्त संख्या यांच्या दोघांच्या संकल्पना ह्या ज्या आहेत त्या परस्पर विरोधी आहेत. आता बघा, इथं एक जी आहे, एकला भाजक किती येतो? फक्त एक येतात. दोनला भाजक किती येतात? दोनला दोन भाजक येतात. कोणकोणते? एक आणि दोन. तीन ही जी संख्या आहे, या तीनला किती भाजक येतात? तर एक आणि तीन. बरोबर. संयुक्त संख्येची संकल्पना काय म्हणते? ज्या संख्येला एक आणि ती संख्या असे दोन भाजक आणि या व्यतिरिक्त सुद्धा भाजक असतात, त्या संख्येला आपण संयुक्त संख्या. आता उदाहरणार्थ आपण बघा, याच्यापैकी चार ही संख्या घेतली समजा. ओके, चार. आता चार या संख्येचे भाजक किती येतात? तर बघूया आपण त्याचे भाजक. एक आहे, एकने कोणत्याही संख्येला भाग जातो आणि एक हा अंक जो आहे ना, हा प्रत्येक संख्येचा भाजक आहे. त्याच्यानंतर चारला अजून कोणी भाग देऊ शकतो? आपण कोणत्या संख्येने भाग देऊ शकतो? तर त्याला दोनने भाग देऊ शकतो. चारला आपण चारने पण भाग देऊ शकतो. म्हणजे बघा, इथं व्याख्या आता अप्लाय होते. ज्या संख्येला एक, स्वतः ती संख्या चार आणि या व्यतिरिक्तही भाजक असतात, म्हणजे या व्यतिरिक्त कोणता भाजक आला? तिला दोन आलेला आहे. त्या संख्येला आपण संयुक्त संख्या म्हणतो. म्हणून संयुक्त संख्या चार पासून सुरू होतात आणि म्हणून सर्वात लहान संयुक्त संख्या जी आहे ती चार आहे, सर्वात लहान. आणि म्हणून चार व्यतिरिक्त एक, दोन किंवा तीन या लहान संयुक्त संख्यांमध्ये येत नाही, कारण यांना दोनच भाजक आहेत. संयुक्त संख्येला दोन पेक्षा जास्त भाजक असतात. कीवर्ड लक्षात घ्या. आता फायनल सांगतोय हा. संयुक्त संख्येला दोन पेक्षा जास्त भाजक असतात आणि मूळ संख्येला फक्त दोनच भाजक असतात. एक ती संख्या स्वतः आणि एक या व्यतिरिक्त मूळ संख्येला भाजक नसतो. आणि असं फोडून तोडून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अजून बघूया आपण पुढची संयुक्त संख्या 6. बरोबर. आता तुम्ही म्हणता सर 5 ही आपण संयुक्त संख्या का नाही घेतली? मित्रांनो, ती मूळ संख्या आहे आणि मूळ संख्या व्यतिरिक्तच्या संख्या राहतात ना, त्या संयुक्त संख्या राहतात. आणि 5 ही संयुक्त संख्या का नाहीये? कारण 5 ही दोनच भाजक असणारी संख्या आहे. एक आणि 5. 1 आणि 5 अशी दोनच तिला भाजक आहेत. आणि संयुक्त संख्येला कमीत कमी किती भाजक असतात? 2 पेक्षा जास्त भाजक असतात. 2 पेक्षा जास्त. मग काही संयुक्त संख्येला 3 भाजक असतील, काहींना 4 पण असू शकतात आणि खूप मोठ्या संख्या असतील तर जास्त भाजक येतात. बरोबर आहे ना? तर बघूया आपण. आता 6 ही संयुक्त संख्या काय? कारण याला 2 पेक्षा जास्त भाजक येतात. कोणते येतात? 6ला 1 ने भाग देतो, 6ला 2 ने भाग देतो, 6ला 3 ने भाग देतो, 6ला 6 ने सुद्धा भाग देऊ शकतो. म्हणजे संयुक्त संख्येला किती भाजक असतात हे निश्चित सांगू शकत नाही. पण एवढं नक्की का तिला 2 पेक्षा जास्तच भाजक असतात. बरोबर. काही संख्यांना 3 भाजक असतील, काहींना 4 असतील, काहींना 5 असतील, काहींना जास्त असतील त्याच्यापेक्षा पण. बरोबर. पण कमीत कमी तिला 3 भाजक असतातच संयुक्त संख्येला. आणि ज्या संख्येला फक्त 2च भाजक असतात ती संख्या मूळ संख्या असते. म्हणजे इथं लक्षात घ्या. म्हणून मी म्हणतो का तुलनात्मक अभ्यास करा. बरोबर. संयुक्त संख्या ही बॉन्डिंग लक्षात ठेवा. इथं या डायग्राम मध्ये, या डायग्राम मध्ये काय बॉन्डिंग ठेवलेली? त्याला 2 पेक्षा जास्त भाजक असतात म्हणून ही डायग्राम घेतलेली. बरोबर. याच्या अर्थ 4च असतील असं नाही, 2 पेक्षा जास्त. म्हणजे किती असतील मग? बरोबर. मग आता बघा या ठिकाणी. ओके. हा, मग आता बघा 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये एकूण 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये एकूण 74 संयुक्त संख्या येतात. किती संयुक्त संख्या येतात? 74. मग आता ते कसे? आता 74च का असतील? तर बघा, सिंपल सांगतो. मूळ संख्या सोडून ज्या संख्या असतात, मूळ संख्या आणि एक, मूळ संख्या आणि एक या व्यतिरिक्त ज्या संख्या राहतात त्या सर्व संयुक्त संख्या आहेत. बरोबर. मग आता 1 ते 100 संख्यांचे जर का आपण अनालिसिस केलं, 1 ते 100 पर्यंतच्या संख्या, तर याच्यापैकी बघा मूळ संख्या किती येतात? आपण मगाशी बघितलं. मूळ संख्या समजत असताना मूळ संख्या किती येतात? 1 ते 100 मध्ये 25 येतात. त्याच्यानंतर एक ही संख्या किती झालेत? 25 प्लस हा एक, टोटल किती झाले? 26. हा संख्या, एवढ्या संख्या आपण सोडल्या तर किती संख्या राहतात मग 1 ते 100 मधून? आता 100 मधून 1 ते 100 मधून जर का 100 वजा 26 संख्या जर का आपण मायनस केल्या तर किती राहतात? 74. आणि या 74 ज्या संख्या असतील ना मित्रांनो, या 74 असतील संयुक्त संख्या. या काय असतील? संयुक्त संख्या.
बरोबर. बघा, एक ही संयुक्त संख्या नाही, कारण काय, संयुक्त संख्येसाठी कमीत कमी किती भाजक असतील, 2 पेक्षा जास्त. मग 2 पेक्षा जास्त भाजक असतात. 1 ला किती भाजक आहे, फक्त एकच. म्हणून एक ही पण संयुक्त संख्या नाहीये आणि मूळ संख्या ज्या आहेत त्या पण संयुक्त संख्या नसतात. म्हणजे एक आणि मूळ संख्या हा गट जर का आपण सोडला तर जेवढे संख्या असतील पुढे त्या सर्व काय असतात, संयुक्त संख्या असतात. म्हणून आपण एक म्हणू शकतो का संयुक्त संख्येची सुरुवात 4 पासून होते. सर्वात लहान संयुक्त संख्या 4 आहे, मात्र सर्वात मोठी संयुक्त संख्या आपल्याला सांगता येणार नाही, कारण संयुक्त संख्या यात सुद्धा अनंत आहे. बरोबर. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा बघूया. ओके. तर आता बघा आपण काय शिकलो या व्हिडिओमध्ये. ओके. तर आपण काय शिकलो मित्रांनो, एक व ती संख्या स्वतः हे दोनच भाजक असणारी जी संख्या असते ती मूळ संख्या असते. मूळ संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला एक व ती संख्या एवढे दोनच भाजक असतात ती संख्या म्हणजे मूळ संख्या. आणि संयुक्त संख्या म्हणजे काय, तिला 2 पेक्षा जास्त भाजक असतात. 2 पेक्षा जास्त भाजक असतात, तर त्या संख्येला आपण संयुक्त संख्या म्हणतो. तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मूळ संख्या आणि संयुक्त संख्या या 2 संकल्पना स्पष्ट केलेल्या आहेत. आता आपण पुढच्या व्हिडिओकडे जाऊया.